रात्रीच्या अंधारात काही विश्वासू मावळ्यांच्या मदतीने त्यांनी मृतदेह नदीतून बाहेर काढला. कोणताही जयघोष नाही, कोणतीही घोषणा नाही, फक्त मौन, फक्त अश्रू आणि फक्त निष्ठा. त्या ठिकाणी विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. संभाजी महाराजांना मरणानंतर तो सन्मान मिळाला जो औरंगजेब जिवंतपणी कधीच देऊ शकला नाही. त्या ठिकाणी एक साधी समाधी उभी राहिली. ती समाधी फक्त दगडांची नव्हती, तो होता मुघल सत्तेला दिलेला शांत पण ठाम जवाब. राजा मारता येतो पण सन्मान नाही. आता प्रश्न उरतो, या सगळ्यानंतर गोविंद महारांचं काय झालं? इथेच इतिहास गप्प होतो. समाधी बांधल्यानंतर गोविंद महारांचं पुढे काय झालं? हा प्रश्न इतिहास आजही पूर्णपणे उत्तर देऊ शकत नाही. कारण गोविंद महारांनंतरच्या आयुष्याबद्दल कोणताही ठोस समकालीन लिखित पुरावा इतिहासाला सापडत नाही. नाही फाशीची नोंद, नाही हत्या, नाही कारावासाचा उल्लेख. इतिहास इथे थांबतो. आणि म्हणूनच इतिहासकार म्हणतात, गोविंद महार पुढे इतिहासातून हळूहळू अदृश्य होतात. पण इतिहास जिथे गप्प होतो तिथे लोकस्मृती बोलायला लागते. स्थानिक परंपरा सांगते की गोविंद महार संभाजी महाराजांची समाधी बांधल्यानंतर तिथून निघून गेले. कारण मुघल सत्तेचा धोका अजूनही कायम होता. आपली ओळख लपवणं हा त्यांच्यासाठी जगण्याचा एकमेव मार्ग होता. लोकपरंपरेनुसार गोविंद महार वडूबुद्रुक परिसरात राहायला गेले. तिथे त्यांनी कोणताही मान, कोणताही गाजावाजा स्वीकारला नाही. ते साध्या माणसासारखे शांतपणे उर्वरित आयुष्य जगले. आणि आज वडूबुद्रुकमध्ये एक समाधी आहे. स्थानिक लोक मानतात की ती गोविंद महारांची समाधी आहे. इतिहास या समाधीबाबत निश्चित उत्तर देत नाही, पण लोक आजही तिथे श्रद्धेने जातात. कारण काही कथा पुराव्यांपेक्षा आठवणींमध्ये जास्त जिवंत असतात. इतिहास गप्प असतो, पण माती सगळं लक्षात ठेवते. म्हणूनच वडूबुद्रुकची माती आजही गोविंद महारांची आठवण जपते. आणि कदाचित हेच त्यांचं खरं बलिदान होतं. राजासाठी स्वतःचं नाव इतिहासातून पुसून टाकणं. बलिदान म्हणजे नेहमी मृत्यू नसतो. कधीकधी स्वतःचं अस्तित्व मौनात विरघळवणं हेच सर्वात मोठं बलिदान असतं. गोविंद महारांनी तेच केलं. संभाजी महाराज मारले गेले, पण पराभूत झाले नाहीत. कारण त्यांच्या मरणानंतर एक महार उभा राहिला. आज जेव्हा तुम्ही तुळापूरच्या समाधीकडे पाहता किंवा वडूबुद्रुकच्या मातीला नमस्कार करता, तेव्हा लक्षात ठेवा, ती फक्त एका राजाची किंवा एका माणसाची कथा नाही. ती कथा आहे निष्ठेची, धैर्याची आणि इतिहासासाठी स्वतःला विसरण्याची. राजे इतिहास घडवतात, पण इतिहास वाचवतात असे गोविंद हा आवाज फक्त नरेशन नाही, हा इतिहासाला दिलेला एक नम्र सलाम आहे.